नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत निवेदन करताना मुख्यमंत्री विधान परिषदेत बोलत होते. कर्जमाफीसंदर्भात केंद्र सरकारला निवेदन दिलं असून केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावेळी विरोधकांनी गदारोळ न करता शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. 31 लाख शेतकऱ्यांचं कर्ज थकीत असून कर्जमाफी करण्यासाठी केंद्रासोबत राज्यही स्वतःचा हिस्सा उचलायला तयार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावेळीही विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. कामकाज सुरू होण्याआधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून सरकारविरोधी घोषणाबाजी केली. विधान परिषदेतही या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. कर्जमाफी घोषित झाल्याशिवाय कामकाज होऊ देणार नसल्याचं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी कर्ज माफ करण्यासंदर्भात कृषी मंत्रालय आणि काही राज्यांशी बोलणी सुरू केली आहे. कृषी कर्ज माफीबरोबरच कृषीच्या इतर विषयांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तामिळनाडूचे अर्थमंत्री डी जयकुमार यांनी जेटली यांची काल नवी दिल्ली इथं भेट घेतली. या मागण्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचं आश्वासन जेटली यांनी यावेळी दिलं. ज्येष्ठ भाजप नेते त्रिवेंद्रसिंह रावत आज 3 वाजता उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्यपाल के पॉल हे देहरादूनमध्ये होणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमात रावत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. रावत यांची काल एकमतानं विधिमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये विधिमंडळ नेतेपदाच्या निवडीसाठी आज आमदारांची लखनौ इथं 4 वाजता बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तसंच भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव हे देखील या बैठकीला हजर राहणार आहेत. तर उद्या लखनौमध्ये नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. देशाच्या उत्तर पूर्व भागांमध्ये दहशतवाद, नक्षलवाद आणि घुसखोरींच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते लोकसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते. उत्तर पूर्व भागामध्ये गेल्या 20 वर्षांच्या तुलनेत घुसखोरींच्या घटनेमध्ये 75% घट झाली असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. तर 2011 मधील 99 नक्षलवाद्यांच्या तुलनेत 2016 मध्ये 222 नक्षलवादी मारले गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. नवीन शहरी पुनर्निर्माण उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतातल्या शहरांच्या नागरी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचं मत केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत इंडिया टुडे परिषदेला संबोधित करत होते. केंद्र सरकारची स्मार्ट शहरे मोहीम म्हणजे शहरे आणि नगरांना आर्थिक घडामोडींचं शाश्वत केंद्र म्हणून परिवर्तित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम असल्याचं ते म्हणाले. महावितरणची महसूल वाढीसाठीची फेरआढावा याचिका पूर्णपणे फेटाळावी अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे केली आहे. महावितरणनं गेल्या वर्षी दरवाढ लागू केली होती. आता पुन्हा 24,251 कोटी रुपयांची महसूल वाढीची याचिका दाखल केली असून त्या पार्श्वभूमीवर होगाडे यांनी ही मागणी केली. महावितरणनं महसूल वाढीसाठी केलेले दावे खोटे असून पुन्हा 12% वीज दरवाढ ग्राहकांवर लादण्याचा महावितरणचा प्रयत्न असल्याचा आरोप होगाडे यांनी केला आहे. ही याचिका फेटाळली नाही तर राज्यभर वीज ग्राहकांचं जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. औरंगाबाद जिल्ह्यात पैठणी शालू, हिमरू शाली आदी वस्त्रांच्या उत्पादनासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील तसंच त्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ स्थापन करण्यात येईल असं विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितलं. ते औरंगाबाद इथं विभागीय हातमाग कापड स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभात बोलत होते. रेशीम उत्पादनाचं क्षेत्र 4,000 हेक्टरवरून 20,000 हेक्टरपर्यंत वाढवण्यात येणार असून यासाठी औद्योगिक वसाहतीत रेशीम युनिट स्थापन केले जातील असं भापकर यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून